अमरावतीत मेलोडी चॉकलेटवरून राजकारण तापलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चॉकलेट वाटत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यात तेथील पंतप्रधानांना चॉकलेट भेट दिल्याच्या मुद्द्यावरून अमरावतीत आंदोलन छेडण्यात आलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मेलोडी चॉकलेट वाटत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटलं, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत आणि दुसरीकडे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर लाखो रुपये खर्च करून चॉकलेट वाटत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे हे प्रकार आहेत, असं म्हणत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मेलोडी चॉकलेट वाटपाच्या या अनोख्या आंदोलनामुळे अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. चॉकलेट याच्यासाठी वाटवत आहे की ह्या 75 वर्षाचा जो म्हातारा आहे नरेंद्र मोदी नावाचा, ह्या व्यक्तींनी 2014मध्ये या देशातील जनतेला शेतकऱ्यांना अच्छे दिन लाएंगे हे आश्वासन दिले होते. पण आज जनता त्रस्त आहे, शेतकरी त्रस्त आहे. शेतकरी सगळ्यात मोठं संकट आलेलं आहे. या जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. आत्महत्या प्रमाणात वाढली आहे. शेतकऱ्यांना शेतीला भाव नाही आहे, पिकाला भाव नाही आहे, पीक विमा अजून मिळाला नाही आहे. अनेक असे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, ते अजूनपर्यंत या प्रधानमंत्र्यांनी केले नाही. गॅसचा भाव काय, पेट्रोल डिझेलचे भाव काय. आज शेतकरी पेट्रोल पंपावर रांगेत आहे, कारण मशागती व्हायच्या आमच्या शेतातल्या. डिझेल नाही तर आम्ही ट्रॅक्टरनं मशागती काय करणार आहे. गॅसचं प्रमाण वाढलं, आमच्या घरच्या बाया गॅसनी त्रस्त झालेल्या आहे. अनेक अशी महागाई वाढलेली आहे आणि आम्हाला या प्रधानमंत्र्यांनी चॉकलेट दिलेलं आहे. 2014मध्ये अच्छे दिन लाएंगे आणि हे अच्छे दिन आम्हाला दिसत आहे की एक प्रधानमंत्री बाहेर देशाच्या प्रधानमंत्र्याला चॉकलेट घेऊन फिरत आहे आणि या देशाचा तरुण बेरोजगार झालेला आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे, संकटात सापडलेला, आत्महत्या करत आहे. इकडे ह्या प्रधानमंत्र्याचं लक्ष नाही आहे आणि ह्या आपल्या याच्यामध्ये 35-30 कोटीच्या इमानामध्ये अनेक हजारो लिटर डिझेल व्यस्त करून ह्या परदेशवारी घुमत आहे आणि जनता रस्त्यावर उन्हीत तापत आहे, संकटात आहे. हे या प्रधानमंत्र्यांना हे चॉकलेटवरून आम्ही निषेध करत आहे.